नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया स्टाईल हब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। जय सद्गुरू। आज आपण आहे ना एक कटोरी ब्लाउज कटिंग बघणार आहोत। त्याच्या अगोदरच मी ड्राफ्टिंग करून ठेवले। तुम्हाला आता हे मेजर कसं घेतलंय काय ते मी सगळं समजावते। अगोदर आपण आहे ना त्याचं मेजरमेंट बघू। त्याचं मेजरमेंट असं आहे, लेंथ आहे 15, शोल्डर आहे 14, आर्महोल आहे 16, कंबर आहे 33, अपर बस्ट आहे 35, फुल बस्ट आहे 39, डार्ट पॉइंट आहे 11 आणि हे स्लीवची लेंथ आहे। स्लीव कटिंग करताना एक्सप्लेन करेन। आता हे पहा, अगोदर आपण ही एक लाईन मारून घेतली आणि अर्धा इंचावर एक दुसरी लाईन मारून घेतली आणि फुल शोल्डर आपलं किती आहे 14, त्याचा हाफ केलं 7 इंच। 7 इंच क्लियर। आणि हे आपलं 2.5 इंच शोल्डर असतं। शोल्डर पट्टी सोडून 2.5 इंचासाठी आपण गळ्यासाठी माप टाकतो ते आहे, पण हे फिक्स नाही आहे, हे नंतर आपल्याला कव्हर करायचं आहे। हे 2.5 इंचावर टाकलं, हे कशासाठी आपल्याला स्लोप देण्यासाठी। हे स्टँडर्ड साइज माप आहे, हे स्टँडर्ड साइज आहे ते आपण घेतलं आणि याला असा अर्धा इंचावर गळ्याला स्लोप दिलाय। आता आपल्याला ही आर्महोलची लेंथ काढायची। तर आर्महोल लेंथ काढायचे खूप सारे फॉर्म्युले आहेत। जसं की आपण शोल्डर किती घेतो त्याच्यात अर्धा इंच प्लस करून, पण मी जे सांगते तुम्हाला हे खूप प्रोफेशनल आहे। हे बघा एकदा। काय करायचं, आपले जेवढे फुल बस्ट आहे, फुल बस्ट किती आहे आपली 39 पावणे 10 वर येते। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे आणि ह्या अर्धा इंच प्लस केल्यावर आपलं किती येते 10.15। ह्याच्यातून आपल्याला पाऊण इंच मायनस करायचं, किती 0.75 मायनस करायचं आणि मग इथे बघायचं आपलं किती येते। 2.5 ला एक लाईन कमी, किती 2.5 ला एक लाईन कमी। मग ही 2.5 ला एक लाईन कमी आपण इथे ठेवायचं आणि या लाईनवर 2.5 ला वरच्या लाईनवर नाही, आपण शोल्डर डाऊन केलंय त्या लाईनवर ठेवायचं। 2.5 ला एक लाईन कमी आणि मग आपलं आर्महोल किती आहे 16, 16चा हाफ करायचा म्हणजे 16/2, 16/2 किती येतो 8 इंच। मग 8 इंचवर आपण एक लाईन मारायची। क्लियर। 8 इंचवर एक लाईन मारली ते आपली होणार चेस्टची लाईन। तर ह्याच्यावर आपल्याला चेस्टचं मार्किंग टाकायला, ह्याच्यावर आपण चेस्टचं मार्किंग टाकले। आता आपली बघा अपर चेस्ट किती आहे 35 चा फोर्थ किती होतो 35/4 पावणे 9 इंच। मग आपण पावणे 9 इंच घेतलं आणि 2 इंच आपलं मार्जिनसाठी। आता हे पावणे 9 घेतले। आता इथे आपण काय केलं, ही जी आपल्या आर्महोलसाठी लाईन आली होती ती आपण सरळ मारून घेतली। त्याच्यामध्ये आपल्याला पाव इंच याचा हाफ करायचा। याचा आपण हाफ केलं, हाफ करून इथे एक पॉइंट द्यायचा आणि याच्या बाहेर आपल्याला पाव इंच जायचं आणि इथे एक डॉट मारून घ्यायचा आणि फ्रेंच कर्व स्केल अशी ठेवून हे पहा
हे फ्रेंच कर्व स्केल अशी ठेवून आपण हे असं मार्किंग करून घ्यायचं या डॉटपर्यंत. तर हा झाला आपला आर्महोलचा शेप. नाही तर तुम्ही असं हाताने पण डॉट डॉट करून असं देऊ शकता. नाही तर मग आर्महोल असं फ्रेंच कर्व असं ठेवून हा आर्महोल शेप देऊन घ्यायचा. हा पॉईंट आणि इथून 1 इंच आत, हा पॉईंट आणि हा पॉईंट फ्रेंच कर्व स्केलनी जॉईन करायचा. फ्रेंच कर्व सेट बरोबर करायचं आणि हे पॉईंट जॉईन करून घ्यायचं. तर हा तुमचा आर्महोल शेप झाला. त्याच्यानंतर आपली लेंथ आपली किती आहे? 15 आहे. 15 आहे तर आपण 16 इंच घ्यायची. वरच्या लाईनपासून नाही, खालचा स्लोप दिले तिथून आपण 16 इंच घ्यायची. आता ह्याच्यासाठी आपल्याला डाट द्यायचं आहे. तर डाटसाठी काय करायचं? आपण याचा हाफ करू शकतो किंवा आपण 4, 4.5 घेऊ शकतो. इथून आपल्याला एक डाट द्यायचा आहे. डाट किती? 4, 4.5 इंचचा द्यायचा, म्हणजे गळ्याच्या खालीच आला पाहिजे. आपण डाटसाठी 1 इंच सोडतो, मग अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे असं आपण डाट द्यायचं. आता हे आपली कंबर किती आहे? 33. 33 चौथं फोर्थ पार्ट होतो 8.25. त्याच्यामध्ये 1 इंच डाटसाठी प्लस केलं की झालं 9.25. 9.25 हे झालं. इथे आपण एक लाईन मारून घेतली, 2 इंच मार्जिनसाठी ठेवलं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता हा पार्ट आपण कट नाही करायचा. अगोदर आपण पुढचा पार्ट बघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण हा पार्ट कट करायचा. तर हे पहा, हे समोरील पुढच्या भागाचं पण मी मार्किंग करून ठेवलंय. मी तुम्हाला अगोदर हे मार्किंग समजावते आणि याच्यानंतर मग आपल्याला याच्यात काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता जसं की आपण मागचं घेतलं होतं तसंच ही लाईन मारून घेतली, शोल्डर 1/2 इंच डाऊन केलं, स्टँडर्ड साईज घेतली 2.5 आणि हे शोल्डर 7 इंच. इकडं आपल्याला आर्महोल जेवढा आला होता तेवढा 5.5 आला होता, आपण इथे 5.5 घेतला आणि हे आता ह्याच्यामध्ये एक सरळ लाईन मारून घे. आता आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये इथून आपण गेलो होतो 0.25 म्हणजे 1/2 इंच इकडे गेलो होतो आणि इथून आपण आर्महोल शेप दिला होता. आता आपल्याला पुढच्या भागासाठी या लाईनच्या इकडे यायचे 1/2 इंच आणि इथे एक पॉईंट द्यायचा आणि इथे पॉईंट देऊन आपल्याला फ्रेंच कर्व असं ठेवून ह्याचा आपल्याला आर्महोल शेप द्यायचा. पण त्याच्या अगोदर आपण ह्या लाईनवर चेस्टचं मार्किंग टाकायचं. चेस्ट किती आहे आपली? अपर चेस्ट 35 9.25 होत, 9.25 होतं. त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग द्यायचं पुढच्या भागासाठी. आणि मार्क करून घ्यायचं. तर हे मार्क झालं क्लिअर. अपर चेस्ट प्लस अर्धा इंच हे मार्किंग करून घ्यायचं. हे अपर चेस्टचं मार्किंग आहे 9.25, त्याच्यामध्ये पण अर्धा इंच लुजिंगसाठी ॲड केलं. त्याच्या पुढे 2 इंच आपलं मार्जिनसाठी घेतलं. तर हे झालं. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. तर ह्याची लेंथ, आता पुढच्या भागाची लेंथ आपण किती घेतली होती? फुल लेंथ प्लस 1 इंच. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? आपण आहे ना 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. म्हणजे पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आपण 16 घेतली होती, ह्याच्यामध्ये 17 घ्यायची. म्हणजे पाठीमागच्या बाजूला 16 घेतलेली, इथं 17 घ्यायची. 17 इंच घेतली.
आता त्याच्यानंतर आपल्याला डार्ट पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. आपला डार्ट पॉईंट किती आहे, 10.5 होता, तर आपण 11 इंचवर म्हणजे 11 इंचावर मार्किंग केलं. आता आपली अपेक्स टू अपेक्स काढायचं आहे. अपेक्स टू अपेक्स कसं असतं, खूप सोपं असतं. जे पण तुमची चेस्ट आहे त्याला 10नी डिवाइड करायचं. म्हणजे समजा तुमची 36 आहे तर तुमचं हे किती येणार, 3.6. तर आता तुमचं किती आहे, 39, तर हे किती येणार, 3.9. तर तुम्ही 4 पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक लाईननी काही फरक पडत नाही. तर इथं मी घेतलंय 4, त्याच्यातून ½ इंच मायनस करून खाली घ्यायचं या लाईनवर. इथं किती, 3.5. इथे 4 इंच होतं, ½ मायनस केलं, इथे 3.5 इंच. क्लिअर झालं. आता आपल्याला हे लोअर बथचं हे कसं काढलंय मी, तर हे आपल्याला डार्टची लेंथ किती ठेवायची, 3.5 इंच. मी तर डार्टची लेंथ 3.5 इंच ठेवली आणि इथे आपल्याला एक लाईन मारून घेतली, कारण का आपलं हे ब्लाउज कटोरी ब्लाउज आहे. तर कटोरी ब्लाउजमध्ये बेल्ट येतोच, योकपट्टी लागतेच. तर योकपट्टीसाठी आपल्याला हे आपण ठेवलेलं आहे. मग आपली ह्याची लेंथ आपली 3.5 यायला पाहिजे, म्हणून मी हे 3.5 इंचावर ही लाईन मारली. तर इथून किती राहते, 2 इंच. कमीत कमीत आपलं जर ब्लाऊजची लेंथ खूप कमी असेल, जसं की 12 इंच 13 इंच एवढी पण असते, कोणाची हाईट कमी असते, काय असते, तर तेवढी कमी असली तरी पण आपल्याला बेल्टसाठी इथं किती कमीत कमीत आपल्याला 1.5 इंच तरी लोअर बथच्या खाली आपल्याला अंतर ठेवावं लागतं. तर इथं हे साईज मोठी आहे आणि लेंथ पण खूप आहे, त्याच्यामुळं इथे प्रॉपर लेंथ आपल्याला भेटले. तर हे आपलं कशासाठी आहे की आपल्याला जी योकपट्टी काढायची, खाली बेल्ट काढायचं आहे त्याच्यासाठी आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. आता आपल्याला हा डार्ट आपल्याला किती ठेवलाय आपण, आपली चेस्ट साईज आहे 39, म्हणून मी तर 3 इंचाचा डार्ट ठेवलाय. जर याच्यापेक्षा कमी असली 36 34 असं असेल तर तुम्ही 2.25 इंचाचा डार्ट ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जर खूप कमी असेल म्हणजे 32 30 तर तुम्ही 2.5 इंच 2 इंच असाही डार्ट ठेवू शकता. पण ही हेवी साईज आहे म्हणून मी 3 इंचाचा डार्ट इथं ठेवलाय. क्लिअर झालं. आता आपला हा डार्ट 3 इंचाचा आहे, तर आपल्याला आर्महोल मध्ये डार्ट ह्याचा ½ घ्यायचा. म्हणजे इथं 3 आहे तर आपल्याला इथं 1.5 इंचाचा. आता हा डार्ट आपण कसा घ्यायचा, तर आपली ही जी लाईन आहे इथून आपल्याला 1.5 इंच म्हणजे आपण 1.5 इंचाचा डार्ट घेणार आहे ना, तर मग आपल्याला 1.5 इंच वरती यायचं आणि मग इथून या पॉइंट पासून ते इथपर्यंत आपल्याला एक लाईन मारून घ्यायची. क्लिअर. इथपर्यंत एक लाईन मारून घेतली. तर आता ही लाईन किती आहे, किती 7 आणि 1 लाईन म्हणजे 7.1. तर मग हीच लेंथ आपल्याला इथे ठेवायची आणि इथे आपल्याला एक डॉट करून घ्यायचं आहे. क्लिअर. आता आपल्याला याचा शेप द्यायचा. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला ही किती आहे 6.5, तर याचे 2 पार्ट करायचे. तर किती येणार 3.25. बरोबर. परत पुन्हा आपल्याला ह्याचं पण ½ करायचंय. आणि इथे करून घ्यायचं. हे ½ केलेलं पुन्हा आपल्याला इथे ½ करून घ्यायचं. आता क्लिअर. म्हणजे याचे 1 2 3 4 पार्ट करायचे आपल्याला. इथून आपल्याला
अर्धा इंच पर्यंत बाहेर जायचे. किती? अर्धा इंच. इथून आपल्याला पाव इंच बाहेर जायचं आणि इथे पहा ही लाईन आपल्याला असं सरळ मारून घ्यायची. क्लियर? आता ही पण लाईन आपल्याला, ही लाईन आणि ही लाईन आपल्याला असं जॉईंट करून घ्यायची. तर इथं आपला थोडासा कोणा येतोय, आपण फ्रेंच कर्व स्केल घ्यायचं आणि असं आपल्याला हे क्लिअर करून घ्यायचं. क्लिअर? आता इथे पुन्हा आपल्याला फ्रेंच कर्व स्केल ठेवायचं आणि ह्या लाईन पासून ते असं आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा. क्लिअर झालं? हा आपला असा शेप आला. आता इथपर्यंतच तुम्हाला समजलं? क्लिअर झालं इथपर्यंत सगळं? आता आपल्याला आर्महोल डाट आहे ना, त्याला बंद करायचं आहे. तर ते करण्याच्या आधी आपल्याला पाहायचंय ही लेंथ किती आली. मी खालचं कट करून टाकलंय. ही लेंथ किती आली? 6. तशीच आपल्याला ही पण लाईन 6 पर्यंत आली पाहिजे. तर आता आपण कसं ही अशी करायची. तर हे पहा, हे आपले किती? अर्धा इंच आणि 1 पॉइंट आले. बरोबर? तर हाच अर्धा इंच आणि 1 पॉइंट आपल्याला इथे खाली यायचे. आणि हा अर्धा इंच आणि 1 पॉइंट, तर याचं डबल म्हणजे 1 इंच आणि 2 लाईन. हे एवढं आपल्याला इथे आणि ही लाईन आपल्याला मारून घ्यायची. क्लिअर झालं? आता आपल्याला आर्महोल डाट बंद करून घ्यायचं. कमी जास्त झालं तरी तर आर्महोल डाट आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर ह्या लाईन पासून ते ह्या लाईन पर्यंत ही कागद खूप जाड आहे, त्याच्यामुळे मी हवं तर आहे ना, आपण गमनी हे चिपकवून घेऊ शकतो. घ्यायचं आहे. तर फ्रेंच कर्व स्केल आपण बरोबर असं ठेवून आपण हा नवीन आर्महोल आपण ड्रॉ करायचं. आता पहा, आपला आर्महोल परफेक्ट झाला. आता एकदा आपण आर्महोल आहे ना चेक करून घ्यायचा. तर आपल्याला आर्महोल किती आलाय? तर आपला आर्महोल किती आहे? 16.
तर आपण बघायचं आपला आर्महोल 8 इंच येतोय का नाही. तर आपला थोडासा कमी येतोय, तर आपण थोडंसं हलका अजून खाली जाऊयात. आता हा आपला आर्महोल परफेक्ट झाला. तुम्हाला पण असंच करायचंय, आर्महोल चेक करून घ्यायचंय. आता आपण पुन्हा एकदा आर्महोल चेक करून घेऊ. तर आपला 8 इंच बरोबर येतं. आता आपला हा आर्महोलचा शेप झाला, हे झालंय. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता कटोरीचा शेप द्यायचा आहे. आता त्याच्यासाठी बघा, आपण ही शोल्डर पट्टी किती ठेवणार आहोत, तर आपण आर्महोलचं कटिंग करून घेऊ. आता आपण पाठीमागच्या याला किती ठेवली होती, 2.5 इंच स्टँडर्ड साईज असतो, अर्धा इंच इकडे आणि 1/2 इंच गळ्याच्या साईडला. आपला इथे मार्किंग आलंय. आपला स्टँडर्ड साईजचं इथं होतं, पण आपलं इथं आलंय. आपल्या इकडं हुकायसाठी मार्जिन पण येणार आहे, अजून हे वाढणार आहे. तर आपल्याला गळा किती ठेवायचा आहे, 6.5 7 वर मार्किंग करू. इथे सुद्धा तुम्ही गळा थोडासा ब्रॉड ठेवलात तरी चालेल. तर तुम्हाला वाटेल की हे गळ्याचं हे खूपच कमी आहे, पण नाही, मी तुम्हाला नंतर दाखवीन. हे खूप नंतर वाढतं, त्याच्यामुळे शोल्डर वगैरे उतरण्याचे प्रॉब्लेम पण कमी होतात. आता हे पहा, हे आपलं बेसिक ड्राफ्टिंग आहे. याच्यावरनं आहे ना तुम्ही खूप सारे ब्लाउज बनवू शकता. म्हणजे बघा, आता हा डाट कट झाला तर हा 1 डाटवाला ब्लाउज होईल, आणि इथून असं शेप दिला की हा तुमचा प्रिन्सेस ब्लाउज होईल. म्हणजे एक ड्राफ्टिंग जर तुम्ही करायला शिकला तर ह्याच्यापासून खूप सारे ब्लाउज तुम्ही बनवू शकता. ह्याच्यापासून आहे ना तुम्ही 1 डाट, कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कट, सभ्यसाची, सगळ्या प्रकारचे ब्लाउज शिवू शकता. मधुबाला स्टाईल. मी आता पुढे जाऊन तुम्हाला हे सगळे ब्लाउज हेच ड्राफ्टिंग घेऊन सगळे ब्लाउज शिकवणार आहे. फक्त व्हिडिओ वॉचिंग करत राहा, आणि माझं कटिंग तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा. आता हे झालं. आता हे बघा, हा डाट आपला किती 3 इंच होता, किती मोठा झाला. आता आपण हा आर्महोल डाट बंद केल्यावर आता हे झालं. आता आपल्याला आहे ना कटोरीचं माप टाकायचंय. तर आपल्याला कटोरीसाठी काय करायचंय, तर हे आपलं किती आहे 4 इंच, पण आपल्याला हा डाट किती आहे 3.5. मग आपल्याला इथे पण किती घ्यायचंय 3.5. या पॉइंट पासून आपल्याला 3.5 घ्यायचे, आणि ही आपल्याला एक सरळ लाईन मारायची. आणि त्याच्यानंतर हे असं फ्रेंच कर्व स्केल घ्यायचं, आणि हा इथून तुम्हाला वरून किती हवं आहे, किती 5.5 5, मी 5.5 ठेवते,
कारण ही स्टँडर्ड साईज आहे, ह्या लाईनपर्यंत आले. तर हे फ्रेंच क्रॉस केलं असं ठेवायचं की तुमची जिथं लाईन आले तिथपर्यंत असं डायरेक्ट शेप द्यायचं. झालं क्लिअर? झाला तुमचा कटोरीचा शेप बनला. आता हे गळा कट करून घ्यायचं. आणि आता आपल्या बेल्टची मार्किंग करायची. आता आपल्याला बेल्टसाठी हे किती आहे आपलं 2.25 आणि 1 लाईन. तर ह्याच्यावरती आपल्याला 1.25 इंच जायचे. आणि हे फ्रेंच क्रॉस केलं असं ठेवायचे. आणि हे ड्राफ्टिंग करून घ्यायचे. आता इथे आपलं जेवढं अंतर आहे तेवढंच आपण इथे पण ठेवायचं. 2.25 आणि 1 पॉइंट. तेवढंच आपल्याला इथे पण ठेवायचं. आणि ही लाईन आपण अशी मारून घ्यायची. चला आता आपल्या याचं पूर्ण ड्राफ्टिंग झालंय कटोरी ब्लाउजचं. आता आपण कट करून घेऊ. आता आपल्याला जो आपला पाठीमागचा भाग आहे ना त्याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं. आता पाठीमागच्या भागामध्ये बघा आपल्याला काय काय चेंजेस करायचे. तर आपला हा कटोरीचा साईडचा पार्ट आहे ना त्याला आपण अगोदर आता आपण इथं 1/2 इंच आणि 1 पॉइंट खाली आलो होतो ना, तर आपण पुढच्या भागात पण 1/2 इंच आणि 1 पॉइंट शोल्डर आर्महोल खाली घ्यायचं. आणि इथे एक नवीन आर्महोल शेप देऊन घ्यायचा. हे आर्म आता हे आपल्याला ठेवायचं. इथे ठेवलं आपण. हे थोडं तिरकत जाते थोडंसं. तर हे पण थोडंसं तिरकस आपल्याला जाऊ द्यायचं. हे झालं. आता आपल्याला हे ठेवायचे. याला मार्जिन पण येणार आहे खाली वरती. आणि आपल्याला पाहायचे की आपला एक्स्ट्रा पार्ट किती येतो. आपल्याला इतकं यायचं. तर आपण एवढ्यावर हे करून घ्यायचं. लाईन मारून घ्यायची आणि हे पार्ट कट करून घ्यायचं. आता आपल्याला हे तर आपलं कमी नाही होणार, पण आपल्याला आहे ना गळ्याची लेंथ, आपल्याला पुढच्या भागाची लेंथ कमी करायची. तर आता आपण काय करायचं, तर आपलं 16 इंच आहे. तर आपल्याला आहे ना ह्याच्यातून अजून 1/2 इंच कमी करायचं आहे. तर आपण काय करायचं,
ह्या साईडून कमी केलं ना इकडून काही उंचीमध्ये काही फरक पडत नाही, कारण आपण गळा डीप गळा असं अंगात घातल्यावर ह्या साईडनं ब्लाऊज थोडं खाली येतो. नाही तर मग काय होतं, आपण इकडून जर लेंथ कमी नाही केली याची तर ब्लाऊज आहे ना पुढच्या साईडनं पुढं येतो, असा शिजा शोल्डर सोडून पुढे ब्लाऊज पडायला लागतो. ते प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये म्हणून आपण काय करायचं, इथून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि ही लाईन टू ही लाईन आपण जॉईंट करून घ्यायची. आणि आता आपण ब्लाऊज कट करूया. तर आपण हा डाट बंद करून घ्यायचा एकदा. आणि परत काय करायचं, परत एकदा आपण आहे ना ही लेंथ चेक करून घ्यायची. आणि अशी सरळ एक लाईन मारायची. आणि हे कट करून घ्यायचे. जे आपलं आहे ना हे कुठेही आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालंय. तर गळा कट करायचा राहिलाय तो पण मी कट करते. आता हे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आपण पुन्हा एकदा हे वाला पार्ट आपण चेक करून घेऊयात. आणि हां पण परत एकदा इथं आपण एक्स्ट्रा एक लाईन ठेवली होती, कशासाठी ते मी दाखवते. आता आपण हे केल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपली चेस्ट बघायची. जर कमी जास्त झाले असेल तर आपण आपली अपर चेस्ट किती होती, 9.25. तर बघा आपली इथं अर्धा इंच कमी झाले, तर आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेऊ. सॉरी 1/2 इंच कमी झाली होती, तो आपण हे 1/2 इंच वाढवून घ्यायची. आणि मग नंतर हा साईडचा पार्ट आपण कट करून घ्यायचा. आता इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर झालंय. हा आपला कटोरीचा पार्ट आहे. आता तुम्ही अशी कटोरी बघा किती छान दिसते. ही अशी खूप छान दिसते. आता मी तुम्हाला याचा कटिंगचा व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे. आता मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आपण ह्याच एकाच ड्राफ्टिंगवरून खूप काही ब्लाऊज क्रिएट करू शकतो. मगाशी मी बोलले तसा 1 डाट. आता इथून आहे ना इकडे असं हे केलं असतं, आणि इकडून असं थोडंसं हे पहा, हा शेप कट करून घेतला तर हे झाले, हा वरचा पार्ट होतो आणि हे दोन्ही पॉइंट मग असे जॉईंट करून घ्यायचे. तर ही झाली डबल कटोरी, ज्याला बॉम्बे कटोरी पण बोलतात. एक सिंगल कटोरीमधून ह्या एका ड्राफ्टिंगमधून आपण किती प्रकारचे ब्लाऊज बनवू शकतो. कटोरी, डबल कटोरी, 1 डाट, प्रिन्सेस कट, मधुबाला, खूप प्रकारच्या स्टाईलचे आपण ब्लाऊज बनवू शकतो. तर हा आता आपला पाठीमागचा भाग, हे कटोरीच्या साईडचा पार्ट, हे कटोरी आणि हे आपली योकपट्टी. तर आपण आता ह्याचं कटिंग आहे ना मी तुम्हाला अस्तरवर पण दाखवते. मार्जिन घ्यायची गरज नाही. आता हा कटोरीचा पार्ट आहे, याला आपण ह्या साईडला हुकायसाठी मार्जिन घ्यायचं आणि ह्या साईडला आपण अर्धा इंच सिलाईसाठी मार्जिन घ्यायचं स्टिचसाठी. आता ह्या पार्टला पहा, ह्याला आपण बाकी कुठेही नाही, इकडे फक्त अर्धा इंच आपण सिलाईसाठी मार्जिन घ्यायचं.
बाहीला कुठेही मार्जिन नाही घ्यायचं, बाही जशीच्या तशी कट करायची. बाहीचं कटिंग मी दाखवलं नाही, मी तुम्हाला एक दिवस बाहीचं पूर्ण सविस्तर सगळं कटिंग दाखवेन. योकपट्टी, योकपट्टी सोपी आहे. याला खाली आणि वरच्या साईडला शिलाई मार्जिन घ्यायचं बस, आणि योकपट्टी कट करायची. झालं. मी तुम्हाला अस्तरवर पण कटिंग करून दाखवलं आणि पेपरवरती पण कटिंग करून दाखवले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ